हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो जी आर आला गाईज, आज बघू शकतो तुम्ही 8 ऑक्टोबरचा जी आर आलेला हा आजचा जी आर आहे. हा ज्या जी आर आलेला आहे गाईज, इथं म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता छात्रमानस योजना राबवली जात आहे. त्या योजनेबद्दल मी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला. ही योजना आहे काय नेमकं, आणि तुम्हाला इथे कशा प्रकारची छात्रमानस मिळणार आहे व काय भेटणार आहे या योजनेबाबत तुम्हाला सगळी माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. मित्रांनो, चला सुरू करूया व्हिडिओला. तर जसं की गाईज तुम्ही बघू शकता, तुमच्यासोबत पीडीएफ फाईल ओपन केलेली इथं. हा जो जी आर आहे इथं आलेला आहे, संचालय अधीनस्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता छात्रमानस योजना राबवण्याबाबत. तर योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचं नाव असणार आहे छात्रमानस योजना. या नाव असणार आहे या योजनेचं. ओके, इथं महाराष्ट्र शासनाकडून ह्याला जी आर आलेला आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून. हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, आजची तारीख बघू शकता तुम्ही 8 ऑगस्ट 2024. आजच हा जी आर झालेला आहे. त्यानंतर इथं प्रस्तावना दिलेली आहे. तर प्रस्तावनामध्ये काय नेमकं या जी आरची संपूर्ण माहिती आपण माहिती घेऊया, वाचून घेऊया. तर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील सर्व शासकीय विद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पदवी व पदवीधर शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. तर सदर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. तर त्याच्यानंतर त्यांनी लिहिलं इथं, सध्याच्या अतिवेगवान डिजिटल युगात दैनंदिन वाढत्या स्पर्धांमुळे मानवी जीवनातील नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्या परिणाम सर्व वयातील व्यक्तींच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत आहे. यामध्ये शारीरिक विकारांची लक्षणे दर्शनीय असल्याने त्यावर उपचार केला जातो, परंतु मानसिक विकारांची लक्षणे बरेचदा हृदय किंवा काही वेळीसह दुर्लक्षित करता येण्यासारख्या असल्याने त्यावर वेळीच उपचार होत नाही. त्याच्यानंतर त्यांनी लिहिलं, परिणामी त्यांचे गंभीर दुष्परिणाम समोर येतात. त्यामध्ये डिप्रेशन म्हणतो आपण, डिप्रेशन मध्ये जाणे, अबोल होणे, त्यानंतर काही वेळा आत्महत्या करणे यांचा समावेश होतो. असे दुष्परिणाम टाळण्याकरिता मानसिक विकारांचे वेळीच निदान झाल्यास समुपदेशन व काही उपचार पद्धतीने त्याच व्यक्तीस मानसिक विकारातून पूर्णपणे मुक्त होऊन एका आनंददायी जीवन जगण्यास मदत होते. व त्यानंतर त्यांना मानसिक विकारांमध्ये रुग्णांचे समुपदेशन ही पहिली पायरी असून ते वेळीच झाल्यास रुग्णास खूप मदत होते. ही बाब विचारात घेता संचालनालयानं अधिपत्याखालील संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य व सबलीकरण करण्याकरिता प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कटांत्री तंत्रावर 2 मनोपचार व समुपदेशक नियुक्त करण्यात प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत प्रस्तावना संदर्भ क्रमांक 4 वरील 21/3/2024 रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे. त्या अनुषंगाने संचालयन अधीनस्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मनसोपचार व समुपदेशक कटांत्री तत्वावर नियुक्ती करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधानात होती. म्हणजे त्यांनी काय लिहिले तुम्हाला, मेन पॉईंट तुमचा हाच आहे. आता जे विद्यार्थी आता वैद्यकीय शिक्षण घेत आहे, डॉक्टरकीय शिक्षण घेत आहे, त्यांना काही टेन्शन नसतं, मानसिक विकार नसतं. त्यांच्यासाठी त्यांनी इथं मनोपचार तत्वावर त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयांकरता कटांत्री तत्वावर 2 मानसोपचार समुपदेशक नियुक्ती करण्यास मान्यता मिळाली आहे. तर त्याच्याबद्दल हा जी आर आहे मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी पुढे काय लिहिले आहे तुम्ही बघू शकता. शासनाचा निर्णय काय, संचालनाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक आरोग्य व सबलीकरिता छात्रमानस योजना राबवण्यास व सदर योजनेअंतर्गत प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात छात्रमानस कक्ष सुरू करण्याची पुढील अट व शर्तीच्या अधीन राहून शासकीय प्रशासनात मान्यता देण्यात येत आहे.
त्यांनी कशाची मान्यता दिलेली? छात्र मानस योजना. तिच्यामध्ये काय असणार आहे की आता ते प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ते छात्र मानस कक्ष सुरू करणार आहे. अशा पद्धतीने आता पुढे त्यांनी मान्यता दिलेली आहे. आता त्यांची अटी आणि शर्ती काय आपण ते बघून घेऊया. संचालनाच्या अधिपत्याखालील संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य सबलीकरण करण्यासाठी छात्रमानस योजनेअंतर्गत उपाययोजना करण्यासाठी तसेच योजनेचे नियमितपणे आढावा व मूल्यमापन करण्याकरिता खालीलप्रमाणे राष्ट्रस्तरीय संगती गठीत करावी. आता त्यांनी संगती गठीत करण्यास सांगितली आहे. तिथं असणारे एक मध्ये प्राध्यापक मानसशास्त्र अध्यक्ष असणारे, त्याच्यानंतर 2 नंबरला सहयोगी प्राध्यापक मानसशास्त्र सदस्य असणारे, समाजसेवा अधीक्षक सदस्य सचिव असणारे. त्यानंतर तिन्हींची समिती गठीत करलेली आहे. सदर समितीमध्ये आवश्यकतेप्रमाणे सदस्यवाढ करण्याचे अधिकार आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालय यांची राहील. जर त्यांना कधी वाटलं इथं वाढ करावी तर त्या इथं वाढ करण्यासाठी त्यांना इथं आयुक्त वैद्यकीय शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्याकडे अधिकार राहणार आहे इथं. त्यानंतर त्यांनी इथं लिहिलेले आहे, उक्त समितीचे वेळोवेळी व आवश्यकतेनुसार सर्व संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी वार्षिक कार्यक्रमाची रूपरेषा तयार करावी, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा, नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शन, त्यानंतर करण्यासाठी व्याख्यान आयोजित करणे व सेवाभावी संस्था सदर योजनेचे समावेश करणे व विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधणे इत्यादी बाबी असणारे इत्यादीचा समावेश करावा. त्यामध्ये काय काय समावेश असणार तुम्हाला परत एकदा सांगतो. ज्यामध्ये असणार की विद्यार्थ्यांकरता हेल्पलाईन सुविधा असणार, त्याच्यानंतर नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शन भेटणार तुम्हाला, त्यानंतर आयोजित करणारे सेवाभावी सदस्यांचे नियोजन व समावेश करणे व विद्यार्थ्यांना शिक्षकांशी संवाद साधणे इत्यादी बाबींचा समावेश होणार आहे, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे इथं बघू शकता तुम्ही, तसेच राज्यस्तरीय समितीचे सदर कार्यक्रमाच्या वेळोवेळी आढावा घेऊन त्यांचे तिमाही अहवाल आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांना सादर करावा. ओके. त्यानंतर त्यांनी दिलेले संचालनाच्या अधीनस्थ प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समाजसेवा विभागाअंतर्गत छात्र मानस कक्ष सुरू करण्याकरिता दोन मानसोपचार समुपदेशकांची नियुक्ती कटांत्री पद्धतीने अनिष्टा स्तरावर करण्यात येईल व समुपदेशकांना शिक्षकी अर्था MSW MA मानसशास्त्र, त्यानंतर काउन्सिलिंग डिप्लोमा धारण करणे आवश्यक राहील. तर ज्यांना इथं जॉब करायचा असेल त्यांना कटांत्री भरतीमध्ये असणारे MSW वाले विद्यार्थी घेणारे, म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क, MA वाले मास्टर ऑफ आर्ट मानसशास्त्रामध्ये त्यांचं झालं असेल त्यांना मी घेणार आहे. त्याच्यानंतर इथे लिहिलंय हे फक्त याच्यासाठी MA साठी मानसशास्त्र पाहिजे, MSW झाले कोणते पण चालतील, समाजसेवक असतात ते म्हणून. त्यानंतर काउन्सिलिंग डिप्लोमा ज्यांनी केले ते पण इथं अप्लाय करू शकता. अशा प्रकारे तिन्हीसाठी ऑप्शन दिलेले आहे त्यांनी. तर समुपदेशनाचा किमान 1 वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य असेल. इथं काय लिहिलं त्यांनी, कमीत कमी आपल्याकडे 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. 1 वर्षाचा अनुभव पाहिजे आपल्या तिघींपैकी एका डिग्रीमध्ये, तरच आपण इथे सहभागी होऊ शकतो व त्यांना तिथं जॉब मिळू शकतो कटांत्री पद्धतीवर, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. मनोपचार समुदेशक यांनी नेमणूक तात्पुरत्या स्वरूपाची प्रतिमाह 30,000 रुपये इतक्या एकत्रित मानधनावर 11 महिन्याचे कालावधी असेल. ते इम्पॉर्टंट पॉईंट तुमचा हा आहे, तुम्हाला कधी जॉब भेटल्यानंतर तुम्हाला MSW भेटो का BMA वर भेटो का काउन्सिलिंग डिप्लोमावर भेटो, तुम्हाला 30,000 रुपये प्रति महिना इतका दिला जाणार आहे. तुम्हाला 11 महिन्याची आपल्याला इथं कटांची भरती होणार आहे या कालावधीसाठी. ओके, इथे लक्षात ठेवायचं आहे. तसेच आवश्यकतेनुसार ही मुदत दिलेल्या कालावधीपूर्वी संपुष्टात आणण्याचे अधिकार संबंधित संस्थेच्या अधिपाष्टा यांना राहील. तर त्याच्यानंतर इथे लिहिलं त्यांनी इम्पॉर्टंट पॉईंट या. ओके, तर सदर नियुक्तीकरता मानधन तत्वावर होणारा असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपीची नियुक्ती करता हक्क सांगता येणार नाही, तुम्हाला कायमस्वरूपीचा हक्क भेटणार नाही, त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे लिहिले त्यांनी सदर मानवोपचार समुपदेशकांच्या सेवांचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांना घेता यावा याकरिता संबंधित अधिष्ठानांचा आणि यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. त्यानंतर इथे लिहिले आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाचे सदर कार्यक्रमाचा वेळोवेळी आढावा घ्यावा. त्यानंतर तसेच सदर कार्यक्रमाच्या परिणामकारकते मूल्यांकन करून सामायिक अहवाल शासनाकडून सादर करावा. सदर शासन निर्णय नियुक्त मानसोपचार
समुपदेशक यावर होणारा खर्च संबंधित संस्थेच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या निधीतून उपलब्ध अनुदानातून भागवण्यात यावा अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे त्यांनी लिहिलेले आहे, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून या संकेतस्थळावर असा आहे, या डिजिटल स्वारीमध्ये संकेतित करून करण्यात येत आहे. तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल आदेशानुसार या नावाने मगी जोगदंड अपर सचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून जाहीर झालेला आहे. तर इथे या प्रति सगळीकडे पाठवलेल्या आहेत. अशा प्रकारचा हा GR होता. तर तुम्हाला इथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांना आता काही म्हणजे टेन्शन वगैरे असेल तुमच्यासाठी इथं हे तीन पदं भरले जाणार. इथं तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता, काही अडचणी असण्याची तुम्ही बातचीत करू शकता व तुमचे मन हलके करू शकता. याच्यासाठी हा काढलेलं आहे की तुमचं शिक्षणामध्ये काही याचं नुकसान नाही झालेलं पाहिजे, तुम्हाला कोणत्या प्रकारचा आजार वगैरे नाही झालेलं पाहिजे, तुम्ही म्हणजे तुम्हाला टेन्शन वगैरे नाही आले पाहिजे, याच्यासाठी ते असणार आहे. इथं हा जो GR आहे 8 ऑगस्ट 2024 ला आलेला आजचा GR आहे. हा तुमच्या समोर संपूर्ण माहिती आहे. तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये आवडला असेल तर लाईक करून ठेवायचं. त्याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि ज्यांना इथं जॉब करायचा असेल ते पण ते जॉब करू शकता. त्याच्या PDF लिंक आणि गव्हर्नमेंटची लिंक मी इथं टाकून देणार आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यानंतर PDF फाईल आणि गव्हर्नमेंटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हिडिओला, जे आपले शिक्षण करत असणार, वैद्यकीय शिक्षण जे करत असतील त्यांना पण, ज्यांना जॉब पाहिजे त्यांना पण शेअर करा. आणि आपण की चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे, कारण की डेलीची मी 2 ते 3 व्हिडिओ टाकत असतो. गव्हर्नमेंटचे GR तुमच्यासोबत मी शेअर करत असतो. असे GR आणि जॉब अपडेट बघण्यासाठी या चॅनलवर बनवून राहा व सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. ओके. आणि माझ्या ऑफिशियल चॅनल लिंक पण तिथे टेलिग्रामला फॉलो करून ठेवा आणि इंस्टाग्राम वगैरे पण तिथे सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करा. आणि माझं सेकंड ट्रेडिंग चॅनल तिथे पण मला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो, ट्रेडिंग जर शिकायची असेल तर. असेच व्हिडिओ बघण्यासाठी गाईज आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.